लोकांना सांगितला आणि हा कार्यक्रम महात्मा गांधी हॉल BJ मेडिकल कॉलेज ह्या ठिकाणी नामदेव ढसाळांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. 14 जानेवारी ही तारीख होती, साल मला आठवत नाही. आणि असे हे जे आजी रणधीर आहेत यांना ह्या पंचकोशीतल्या अनेक लोकांनी साथ दिली. त्याच्यामध्ये तात्याबा शेलार असतील, बाजीराव शिंदे असतील. तात्याबा शेलार म्हणजे आपले जे लिंकला जे जॉईंट असतात दत्तू शेलार यांचे वडील. बाजीराव शेलार, जयराम गायकवाड, डायरीचे धोंडीराम कांबळे आणि किरकटवाडीचे धोंडीराम सोनवणे ह्या लोकांनी त्यांना साथ दिली. हे जलशाचेही कार्यक्रम करायचे. त्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा तसा उमटवला. अनेक लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. मला सांगायला विशेष आनंद होईल की ह्या कार्यक्रमाकरता आता आजी रणधीरांचे चिरंजीव विश्वास रणधीर उपस्थित आहेत. मी त्यांना म्हणलो आपला इतिहास, आपल्या पूर्वजांचा इतिहास आपणच कुणाला तरी सांगायला पाहिजे, आपणच सांगायला पाहिजे. त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीला हा इतिहास कसा माहिती होणार. आणि ह्या माध्यमातून मी आजी रणधीरांची मुलाखत घेतली होती. लिखित स्वरूपात ती मुलाखत माझ्याकडे आहे, पण ज्या माणसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं त्याच्याकडून ती सिस्टीम बंद झालेली आहे. त्यामुळं तो ती फिल्म देऊ शकत नाही असं विश्वास रणधीरांनी मला सांगितलं. विश्वास रणधीर मला एवढंही म्हणाले की तुम्ही जे लिहिलंय मुलाखत घेताना ते मला देऊ शकाल का. तर मी त्यांना ते देण्याचं काम करेन. महिना माहित नाही 2006 साली यांचं खडकवासल्यामध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वेळेला LD भोसले, वसंत साळवे, जयदेव गायकवाड अनेक नामांकित आपले पॅन्थरचे कार्यकर्ते पण होते. ते या ठिकाणी अंत्यविधीला आले होते. मीही त्या अंत्यविधीला होतो. आपण म्हणतो काय आम्ही ऑनलाईनला लिंकला जॉईन, अनंत भोवरे सर आम्हाला मार्गदर्शन करतात. पण भविष्यामध्ये जेव्हा आपण इतिहास लिहिला जाऊ किंवा आपला इतिहास आपण लिहिण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न येईल आणि काळाच्या ओघात त्यातून जे एक पुस्तक निघेल ते एक आंबेडकरी क्रांतिकारकांचा असेल. मग त्यात दिलीप सरदेव गुरुजी असतील, ज्ञानोबा कांबळे असतील. आपल्या अंगाला तन मन परिवारांना एकत्र जमणारी आमचे मुकेश माणिक गायकवाड असेल. आपल्या याची आजारपणाची तमा न बाळगता आपल्या समोर येऊन व्यक्त होणाऱ्या आमच्या शारदाताई लोंढे असतील. हे सगळे आंबेडकरी क्रांतिकारी. त्यानंतर डायरीचे चिंतोबा. डायरीच्या चिंतोबांचं आता सांगायचं गेलं की त्यांच्या मुलाचं गेल्या आठवड्यात निधन झालं. पण मी त्या अंत्यविधीला जाऊ शकलो नाही कारण माझ्याही भावाचं निधन झालं होतं. तर या चिंतोबा कांबळे हे बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. ह्या माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो बंगला आहे तळेगावचा होता हे अजून की जिथं आता स्मारक झालेले त्या ठिकाणी जागा देण्याचा प्रयत्न केला होता. पण चिंतोबा कांबळेंनी नाकारलं. आणि तुमची सेवा करणे हाच माझा धर्म आहे आणि तुम्हीच माझे कर्ते सवरते असं त्यांनी सांगितलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा पुस्तकाची मागणी होती तो किस्सा मी तुम्हाला सांगितलेला आहे की चिंतोबा कांबळे मुंबईहून तिकीट न काढता मुंबई शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला उतरले आणि तिकीट न काढता तो मी सांगितलेले. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामध्ये चळवळीमध्ये योगदान करणारे हे जे चिंतोबा कांबळे त्यांना RR बोरेंची जाणीव होती. तर RR बोरेंनी त्यांच्या एका मुलाला
वडाळ्याच्या सिद्धार्थ कॉलेज लायब्ररी असिस्टंट म्हणून आम्हाला होतं. तो मुलगा आजही मुंबईमध्ये राहतो. तर असे हे चिंतोबा कांबळे, त्यांना काय दिलं, बाबा मला खूप थंडी वाजती, मग स्वेटर देऊ का? नाही, तुमचा एक कोट द्या. त्यांनी कोट मागितला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तो कोट त्यांना दिला. पण चिंतोबा काय म्हणायचे, जनतेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक कोट दिले, बाबासाहेब आंबेडकरांनी एक कोट दिला. पण पैसे दिले का रुपये दिले का अंगात घालण्याचा कोट दिला हे कधी सांगायचे नाही. त्यावर खडकवासला पंचकोशीत आणि दायरीच्या पंचकोशीमध्ये खूप चर्चेचा विषय व्हायचा. आणि असे चिंतोबा कांबळे गेले. त्यानंतर आत्ता गेल्या आठवड्यात त्यांचा मुलगाही गेला. त्यांच्या मुलाचा पुण्यानुमोदन दिन आणि माझ्या भावाचा पुण्यानुमोदन दिन एकत्र होता. त्यामुळे त्यांच्या भावाच्या मुलाच्या पुण्यानुमोदन दिनाला मी जाऊ शकलो नाही. आता तिसरे क्रांतीवीर देवराम मळीभाऊ वाघमारे, मुक्काम पोस्ट घोडेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. ही व्यक्ती बॉम्बईला मटणाच्या गाडीवर ड्रायव्हर, आणि हे कळून संध्याकाळी काहीतरी करायचं म्हणून समाजामध्ये जायचं, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगायचे, असं त्यांचं काम असायचं. पण त्यांचं व्यक्तिमत्व खूप भारदस्त होतं. अंगामध्ये नवरोजीबाई देसाई, दादाबाई नवरोजी जसा कोट घालायचे पारसी समाजातला, त्यांच्या अंगावर कोट, वरती एक तशी टोपी काळी, हातामध्ये काठी, असं ते रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. आणि हे रुबाबदार व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून लवलेनला वाचनालय चालू होतं आणि त्याचे सर्व करता वाघमारे परिवारच होता. ह्या माणसाकडे बघून आपण आदर्श जीवन जगावं असं प्रत्येकाला वाटायचं. त्यांचं बघा, त्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकणाऱ्या रेड एरियातील ज्या महिला होत्या त्या त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत होत्या, पण त्यांनी कधी तिकडे फिरकल्या सुद्धा नाही. त्यांना तिथे प्रमोशन भेटलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये, आणि ते ट्राम ड्रायव्हर झाले. आणि हे ट्राम झालं होताना एक बेवडा दारुड्या त्यांच्या गाडी खाली आला, म्हणजे ट्रॅम खाली. आता ट्रॅम खाली माणूस मिळत नाही कल्पना आहे, पण तो आला, तो पडला आणि ती ट्राम त्यांच्या अंगावून गेली. तर त्यांच्या सुटकेसाठी एका महिलेने सर्व दागिने नेऊन याच्यामध्ये भरले, पोलीस चौकीत भरले, त्यांना जामीन दिला आणि त्यांची सुटका केली. ह्या व्यक्तीचं समजावून सांगण्याची खूप वेगळी पद्धत होती. कधी ते रागावून कुणाला बोलले नाही. देवराम मळीभाऊ वाघमारे कधी कुणाला सांगून, बाबासाहेब आंबेडकर बद्दल बोलताना ते एकदम आदराने बोलायचे. माई आंबेडकरांबद्दल पण ते आदरानेच बोलायचे. ते समजावून सांगताना, बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आहे ना माझ्या मतानुसार तुम्हाला पटलं तर तुम्ही करा, नाही पटलं तर नका करू, पण तुम्ही वादावादी करू नका. आपण चौघजण एकत्र बसूया आणि यावर काही तोडगा निघतोय का हे बघूया. आसपासच्या गोडेगाव आणि आसपासच्या पंचकोशीमध्ये कुणाच्या घरात काही कलह वगैरे झाला, भाऊभावकीन भांडणं झाली किंवा गावांमध्ये पण भांडण झाली, तर देवराम मळीभाऊ वाघमारे त्या ठिकाणी असावेत असं प्रत्येक पाहिजेच, आणि ते मिटवतील आपलं प्रकरण असं त्यांना वाटायचं. मी एकदा जयदेव गायकवाडांच्या गेलो होतो घरी. जयदेव गायकवाडांच्या घरी वामन मेश्राम, मी बाळ अल्लाट, गोरख बाळेलाल, धर्मराज निमसरकर, कृष्णा किरोळे, आम्ही सगळेजण होतो. तर मला जयदेव म्हणतात, सोनवणे तुम्ही आमच्याच तालुक्यातले आहात वाटतं. म्हणलो मी त्या भागातलाच आहे. तुम्ही
राजगुरुनगर मधले आहात आणि मी जुन्नर तालुक्यातलं आहे, पण माझं आजून घोडेगाव आहे आणि त्या घोडेगावमध्ये माझ्या आजोबांचे मोठे बंधू देवराम मलिबा वाघमारे हे राहतात. काय म्हणतात ते तुमचे आजोबा आहे? म्हटलं हो माझे आजोबा आहेत अण्णा. आणि त्यांच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरचे अनेक फोटो आहेत. आणि जयदेव गायकवाडांनी लगेच मला नेलं आणि मला सांगितलं सांगा बरं इथं दाखवा. मी दाखवलं त्यांना जयदेव गायकवाडांना. बाबासाहेब आंबेडकरांची ह्या तस्विरी आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणा स्टेशन महालधक्का या ठिकाणी आमचे कालकथित मित्र सुधाकर खांबे यांनी जे चित्र प्रदर्शन बनवलंय त्या ठिकाणी हे फोटो त्यामध्ये आहेत. आणि महामाट नावाचा जो लोकराज्याचा अंक निघाला होता त्या अंकामध्ये एकाबद्दल माहिती आलेली. असे हे देवराम मलिबा वाघमारे त्यांची सांगण्याची हातोटी त्यांचं लोकांना समजवण्याची हातोटी कधीच आपण बदलू शकत विसरू शकत नाही. त्यांनी आपल्या परीने जेवढं काही काम करता येईल तेवढं केलं. आज आता मी चौथे एक नाव सांगतोय, येणीर गावचे बाबू गेनू साळवे. आता या बाबू गेनू साळवेंबद्दल सांगायचं तर यांचं घराणं तमासगीर होतं. सगळे त्यांचे वडील आणि त्यांचे दोन चुलते तमाशात काम करायचे आणि या तमाशात काम करणाऱ्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व ऐकल्यानंतर तमाशा हा मार्ग सोडला. पोटा पाण्याच्या कारणाकरता हे बाबू गेनू मुंबईला आले. बाबू गेनू साळवे मुक्काम येनिले, पोस्ट येनिले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे हे आले. आणि त्या ठिकाणी ते आत्ता आपण अरुण गवळीचं भाई म्हणून नाव घेतो आणि अरुण गवळींचा तिथं खूप दलाल आहे असं म्हणतो. पण एक काळ त्या ठिकाणी बाबू गेनू साळवेंचा खूप मोठा दलाला होता. पण सभ्य माणूस म्हणून होता, जशाला तसं वागणारा माणूस होता. कोणत्याही आई बहिणीकडे वाकडी नजर करणारा माणूस होता. पण मारामारी असं काही कोणी आपण ते गांगुर्डेंचं पाहिलं. गांगुर्डेंनी तिथं 4-5-10-12 जणांना हे झालं झोपवलं होतं आणि ह्या पद्धतीने बाबू गेनू सुद्धा लढवय्ये होते. त्यांना त्या ठिकाणी ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आणण्याकरता ते पुण्याला आले आणि पुण्याला मेंटल कॉर्नर मेंटल हॉस्पिटल मध्ये कामाला लावलं. मेंटल हॉस्पिटल मध्ये कामाला लावल्यानंतर जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातील कोणताही माणूस वेडा झाला आणि त्याच्यावर मानसिक संतुलन बिघडलं की हे लोक यायचे. त्या काळामध्ये राहण्याची खूप मारामार होती आणि याचा वेळा बाबूच्या घरी जाऊन आपण राहायचं. तो कोणत्याही जाती धर्माचा असून द्या, पाटील लोकही त्यांना खूप आदराने हे करायची. आणि त्या ठिकाणी त्या लोकांचं हे करून लोकांना मदत करण्याचं काम बाबू गेनू साळवेंनी केलं. बाबू गेनूचं एक व्यक्तिमत्व होतं की वाघमारे नावाची कोणती बाई असेल तर तिला ते बहीण मानायची. आणि एकदा भांडण झालं आणि ते बाबू गेनून ते सोडायला गेले. ताई तू माझी बहीण आहेस, तू वाघमारेंची सून आहेस, कशाला भांडण करते, कशाला आपसात भांडण करताय. आणि सर त्या बाईचा बहीण म्हणूनच मारामारीमध्ये हात पकडला आणि त्या बाईनी त्यांची तक्रार पोलीस चौकीत केली. सांगायचं तात्पर्य असं होतं की जे बाबासाहेब आंबेडकरांचं जी तत्व असतात ते सामुपचाराचा प्रयत्न करतात. वैरानी वैर वाढत असतं, शत्रुत्व कधी मिटत नसतं. आणि बाबू गेनूंचा तोच हेतू होता की आपण यांचं वैर मिटवावं. आणि त्या बहिणी पोलीस चौकीमध्ये जाऊन बाबू साळवेंची कंप्लेंट केली की यांनी माझा हात पकडला. पोलीस आले, बाबू गेनूला घेऊन पोलीस चौकीत गेले. पण जो PSI मुंबईमध्ये होता तोच PSI त्यावेळी येरवड्याच्या पोलीस चौकीवर होता. योगायोगी असा
की बाबू तिथं गेल्यानंतर, बाबूला पाहिल्यानंतर तो पोलीस इन्स्पेक्टर उभा राहिला. अरे बाबू, तू इकडं कुठं बाबा, काय झालं? बाबूंनी सांगितलं सगळं. इन्स्पेक्टरनी त्या बाबूच्या बद्दल त्या बाईंना सांगितलं, ताई मी तुम्हाला विनंती करतो, हा माणूस चारित्र्यवान आहे, हा माणूस कोणत्याही बाईची छेड काढणार नाही, हा गुंडांबरोबर 2 हात करणार आहे, याची मला कल्पना आहे. कुणी याला 1 मारलं तर त्याला 2 मारणार आहे. पण तुम्ही त्याच्यावर असा आरोप करून त्याची सरकारी नोकरी घालवू नका. एखाद्याच्या पाठीव मारा, पण पोटाव मारू नका. आणि त्या बाईला त्या इन्स्पेक्टरनी तिचं मन परिवर्तन करून कंप्लीट मागे घेण्याची हे केली. तर असे हे बाबू गेनू साळवे व्यसन मुक्तीवर नाट्य करायचे, पण स्वतः व्यसनाधीन होते. नंतर नंतर व्यसनाधीन झाले ते. आणि अशा या व्यक्तीचा अंत 1974 साली मेंटल कॉर्नरच्या त्या झाडीमध्ये झाला. हे दुर्भाग्य होतं. पण आजही जुन्नर तालुक्यातले, आंबेगाव तालुक्यातले आणि खेड तालुक्यातले लोक त्या व्यक्तीचं नाव आदराने घेतात. एवढंच नाही तर सुप्रसिद्ध 2 भाषेत आवाज देणारे जे आपले गायक आहेत, प्रकाश शिर्के. ह्या प्रकाश शिर्के एक मोठं चित्र प्रदर्शन बनवलं होतं. मेंटल हॉस्पिटल मध्ये राहणाऱ्या लोकांची हे दाखवलं होतं. तर या ठिकाणी त्या बाबू गेनूंचे फोटो वगैरे लावले होते. बाबू गेनू साळवेंचा फोटो लावला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारी लोक समता सैनिक दलात होते, दलित स्वतंत्र मजूर पक्षात होते, दलित फेडरेशन मध्ये होते. आणि ह्या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत असणारा समता सैनिक दलही बाबासाहेब आंबेडकरांचा एक तट असायचा. दलित फेडरेशनचा पण माणूस बाबासाहेब आंबेडकरांचा तटरक्षक असायचा. आणि स्वतंत्र मजूर पक्षाचा सुद्धा सैनिक हा तटरक्षक असताना बाबासाहेबांना संरक्षण देणं हे ह्या लोकांचं महत्वाचं होतं. पण चळवळ कशी असती पहा, आज आपण बघतोय ही चळवळ इंटरनेटमुळं, याच्यामुळं आता आपण सगळं बघतोय की जरांगे पाटलांचं इंटरनेट, टीव्ही, प्रसार माध्यम याच्यातून मिळालं. पण त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात काहीच नव्हतं. पण तरी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ तिथपर्यंत पण गेली. तर त्याचं सांगायचं कारण मुंबईत काँग्रेसच्या गुंडांनी 1 जानेवारी 1946 रोजी चोखाजी गांगुर्डेंचा अमानुष खून केला. आणि याचा निषेध करण्यासाठी क्रांतीवीर वसंत फागुजी गजबे आणि क्रांतीवीर आयुष्यमान संपत कडू वासनिक या लोकांनी त्या ठिकाणी एक मोर्चा काढला होता. आणि मुंबई, नागपूरचं असं होतं, नागपूरच्या सर्व अस्पृश्यन शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या आज्ञेनुसार 15 जानेवारी 1946 रोजी नागपूर शहरात हरताळ पाळला. नागपूरच्या गिरणी कामगारात 75% लोक हे आपल्या मागासवर्गीय समाजातलेच होते. नागपूर शहरातील संपूर्ण हरताळ पाळला गेला आणि लोक जमावातून क्रांतीवीर चोखोबा गांगुर्डे आणि रामचंद्र कांबळे जिंदाबाद आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचा विजय असो असे घोषणा देत होते. या अस्पृश्य लोकांनी आमच्या लोकांच्या टोप्या हिसकावून बसल्या अशा गुंड लोकांनी, हिंदू गुंडांनी तक्रार केली. आणि 16 जानेवारी स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या मध्ये दंगल झाली. आणि या दंगलीमध्ये ठिकठिकाणी 17 जानेवारी 1946 पासून विभागातून थोडेफार प्रमाणात दंगली घडल्या. आणि 18 जानेवारी 1946 रोजी हिंदू गुंडांनी कंपनीच्या याच्यात घुसून लोकांना मारलं. आणि त्यावेळी सर्व लोक रस्त्यावर उतरले. आणि याच्यामध्ये वसंत फागू गजबे आणि आयुष्यमान संपत कडू वासनिक हे जखमी झाले.
त्यांना हॉस्पिटलमध्ये नेताना त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. त्यावेळी संपूर्ण नागपूर शहरामध्ये 144 कलम लागू केलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती त्याच वेळी संपली असं नाही म्हणता येणार. बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी गेली असं त्याच्यानंतर झाली नाही का? त्यानंतरही झाली. आता क्रांतीवीर बाळा चोखा गायकवाड. भूमिहीनांच्या प्रश्नासाठी दादासाहेब गायकवाडांनी लढा देण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्ह्यातील भूमिहीनांच्या सत्याग्रहात भाग घेतलेला आणि ज्यांना शिक्षा झालेल्या सत्याग्रहिकांनी शिक्षा भोगत असलेला बाळा चोखा गायकवाड नागपूर येथील सेंट्रल जेलमध्ये दिनांक 10 ऑक्टोबर 1959 रोजी निधन झाला. पोलिसांनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं, पण रिपब्लिकन कायद्याने ताब्यात 3 दिवसानंतर त्यांची बॉडी लोकांनी ताब्यात घेतली आणि मोठ्या प्रयासाने ती ताब्यात दिली. तर आंबेडकर भवनापासून नागपूर येथील आंबेडकर भवनापासून ते पारेख घाटापर्यंत प्रेत यात्रा निघाली आणि त्यावेळी संपूर्ण नागपूर शहरातले 25,000 लोक त्याच्यामध्ये होते. त्याच्यामध्ये ऍडव्होकेट मेश्राम, आयुष्यमान फुलझेले, आयुष्यमान गाणार, रामटेके, सोनटक्के, श्रीमती दोदे, कांबळे, मराठाचा प्रतिनिधी आयुष्यमान पंढरीनाथ रानडे निवडणुकीत सहभागी झाले. मराठ्यांचा प्रतिनिधी म्हणजे मराठा नावाचं आचार्य केशव आत्रे हे एक हे काढायचे, पाक्षिक काढायचे, त्याचे ते वार्ताहर होते म्हणून प्रतिनिधी म्हणून लिहिले तिथं. आणि क्रांतीवीर गायकवाड अमर रहे असं त्याच्या घोषणा दिल्या. आणि त्यावेळी अनेक क्रांतीवीर बाळा चोखा गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी उभे होते. आता क्रांतीवीर आयुष्यमान बाळकृष्ण दानोजी देवळुकर, माझी एक कविता ऐकली होती तुम्ही. त्या कवितेमध्ये मी म्हणालो होतो, आजोबांच्या हातातील निळा झेंडा माझ्या आकाशाची नाते सांगायचा. आजोबांच्या हातातील निळा झेंडा आकाशाची नाते सांगायचा. आणि तेव्हा शेजारी सुद्धा मला माझ्या लक्षात वाटायचा. तर ह्या कवितेचा अर्थ खूप घन आहे. तर ते कसं आहे ते तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये किंवा स्वतंत्र मजूर पक्षामध्ये मागासवर्गीय समाजातील खूप लोक होते. आयुष्यमान बाळकृष्ण दानोजी देवळुकर, हे बाळकृष्ण देवळुकर होते ना, हे जातीनी जन्मकार समाजातले होते. जातीनी जन्मकार समाजात. आणि यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1844 रोजी पुण्याजवळ खडकी येथे झाला. त्यांचे मूळ गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आहे. वडिलांचे नाव कान्होजी देवळुकर हे 8व्या फलटणी एक अधिकारी होते. त्यांचे घराणे सुसंस्कृत व लढाऊ होते. दानोजीराव हे मिलिटरीत नोकरी असल्यामुळे एक गाव सोडून दुसऱ्या गावी जायचे. त्यांचे शिक्षण बाळकृष्णांचे 6वी इंग्रजी 6वी झाले होते. आणि त्यांना लगेच मिलिटरी मध्ये 8व्या फलटणीत हेड क्लार्क म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे वडील दानोजीराव वाढल्यावर बाळकृष्णांनी 2 वर्षानंतर मिलिटरीची नोकरीचा राजीनामा दिला आणि ते मुंबईमधील रेल्वेमध्ये कामाला आले. त्या व्यक्तीला टायपिंगचं खूप चांगलं काम व्हायचं, इंग्लिश टॉकिंग असायचं आणि एकदम अप टू डेट राहायचं. ही त्याची सवय असल्यामुळं इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांची बाळी हे असायची. पण जातीयवादी लोक त्यांना काही जगू देत नव्हते आणि व्यवस्थित वागणूक देत नव्हते. प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं हे करता येईल, अपमानित करण्यात येईल
हे बघावं. आणि मग ते काँग्रेसच्या संगतीमध्ये होते, पण ते काँग्रेसच्या संगतीमध्ये सोडून ते आपल्या स्वाभिमानाने जगण्याकरता ते बाबासाहेब आंबेडकरांकडे, बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या अस्पृश्यता सार्वजनिक चळवळीत त्यांनी घोंगडी अंगावर घेतली, घोंगडी परिधान केली असं म्हटलंय. ते नेकीने आणि धडाडीने बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यात आले. ते एक वेळ म्हणाले होते की मी काँग्रेसमध्ये गेलो, ही माझी चूक झाली, पण माझ्या शरीराचे चामडे अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी मी काढून दिले तरी चुकीचे भरपाई होणार नाही असं ते म्हणाले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्वतंत्र मजूर पक्ष केला, तर ह्या पहिल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये ते धडाडीचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी 10 वर्ष नगरसेवक पद राबवलं. पण एक निस्वार्थी काम करणारा, निर्व्यसनी आणि अमोल स्वार्थत्यागी समाजसेवक अशी त्यांची व्याख्या केलेली. आणि हा क्रांतिकारक 18 जानेवारी 1947 रोजी धारातीर्थी पडला. सांगायचं गेलं, एका शिक्षकावर हल्ला झाला होता. त्या शिक्षकाच्या भेटण्याकरता ते दवाखान्यात गेले आणि दवाखान्यातून तिकडून येताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा अंत झाला. नायगावचा आजही त्यांच्या नावाने नायगाव येथील, मुंबईत नायगाव म्हणतो की जिथं मोठं पोलीस ग्राउंड आहे आणि हेडक्वार्टर आहे, त्या ठिकाणी BG देवरुखकर नावाचे मुंबईतील नायगावचा एक रस्ता आजही ओळखला जातो. असे हे आंबेडकरी क्रांतिकीर होते. मळावे परिक्रांती किती रुपये उडावे असं आपल्या समाजातले लोक निस्वार्थीपणाने जगलेले. आता दुसरे बुवा गणपत महादेव जाधव. आता गणपत महादेव जाधव म्हणलं की कुणाच्या लक्षात येत नाही. तर हे गणपत महादेव जाधव हे आहेत मडके, हे आहेत मडके बुवा. ह्या मडके बुवांना, मडके बुवा खूप हुशार होते. मडके बुवा हुशार माणूस होता आणि हे हुशार असल्यामुळं त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून त्यांचं कसं माळकरी बुवा भगवे वस्त्र ते वापरीत आणि आपल्या याच्या आपल्या विद्वत्ता किंवा आपल्या हुशारीच्या जोरावर त्यांनी मुंबईमध्ये एका गोळ्या साहेबाने बॉयलर मेकर म्हणून त्यांना घेतलं आणि त्यांना आफ्रिका देशात पाठवलं. त्यांना त्या काळामध्ये 300-400 रुपये दरमहा पगार मिळत होता 1928 साली. आणि त्या ठिकाणी ते गेल्यानंतर गोळ्या साहेबांबरोबर ते 1928-1929 मध्ये राहिले आणि ते भारतात परत आले. भारतात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मडके बुवा म्हणतात. मडके बुवा कोणतीही गोष्ट साधू संत महात्मे यांच्या विचारातून पटवून देताना वेगवेगळ्या अभंगाची सुंदर अशी पेरणी मडके बुवा करायचे. उर्फ मडके बुवा उर्फ गणपत महादेव जाधव. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती. 1924 मध्ये पासून 1924 पासून 1948 पर्यंत, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला होता. आफ्रिकेला जाण्याच्या आधी पण ते आपल्या समाजासाठी काम करतच होते. महाडचा 14 सत्याग्रह असेल, नाशिकचा काळाराम मंदिरचा सत्याग्रह असेल, मुंबई इलाख्यामध्ये झालेली 1936 सालची महाड परिषद असेल, या सगळ्या ठिकाणी मडके बुवा
बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात होते आणि चळवळीत काम करत होते. बाबासाहेब आंबेडकर एक निष्ठेमुळे त्यांना कशाची भीती वाटत नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरक्षेबद्दल केवढी तरी चिंता त्यांना असायची. बाबासाहेब जीवावर जे काही प्रसंग गुदळले त्यावेळी बुवांनी स्वतःचे प्राण धोक्यात घेऊन त्या बाबासाहेब आंबेडकरांचा संरक्षण म्हणून काम केले. असे प्रसंग दोनदा आले. त्याच्यातला रायगड वरील प्रसंग आहे. मुंबई शहरातील शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बरेच श्रेय मडके बुवांना जाते. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या स्थापनेपासून ते मडके बुवांच्या मृत्यूपर्यंत फेडरेशनचे ते अध्यक्ष होते. मुंबईच्या स्थानिक म्युन्सिपल कामगार संघाचे ते सेक्रेटरी होते. मजूर शास्त्र त्यांना चांगलं समजायचं. सफाई कामगारांना पगार मिळायला पाहिजे. ज्या ठिकाणी मडके बुवा आणि आपले बाळकृष्ण जानोरकर देवरुखकर जानोजी देवरुखकर हे दोघं जण आले की म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे लोक अक्षरशः घाबरायचे. कारण आपले देवरुखकर जे होते ते नगरसेवक असायचे आणि हे कामगार नेते होते. शेड्यूल कास्ट फेडरेशनचं काम करायचं. तर म्युन्सिपल कामगार संघाचा मोर्चा निघाला की त्यांच्या मागण्या ऑटोमॅटिक मान्य करायचे. रविवार दिनांक 18 मार्च 1948 रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा हे झालं. तर त्यांच्या अंत्यविधीला मुकुंदराव आंबेडकर, पी.टी. बोलोले, आर.डी. भंडारे हे नेते होते आणि त्यावेळी त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्यांच्या अंत्ययात्रेला मुंबईतील सर्व कामगार वर्ग हजर होता. दोर्डे नावाचे जे आपण श्रीमती दोर्डेचं नाव पाहिलं ना, ते मागे पाहिलं तर ह्या दोर्डे जे प्रिन्सिपल दोर्डे होते, ह्या दोर्डेंनी त्यांच्याबद्दल सांगितलं होतं 2 ते 2.5 लाख लोकांना काबूत ठेवणारा मडके बुवा शिवाय दुसरा कुणी असू शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकर 1948 साली घटना समितीच्या कामात व्यस्त होते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या परिवाराला एक निरोप पाठवला की त्यांच्या पत्नीला हे कळवा, मी त्यांच्या दुःखात सहभागी, दुःख धरून बसू नका. असे हे मडके बुवा 28 मार्च 1948 रोजी गेले. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये असताना आणि घटनेच्या कामात व्यस्त असताना त्यांना इकडे येता नाही आलं. नंतर आहे संभाजी तुकाराम गायकवाड. संभाजी तुकाराम गायकवाड यांचा जन्म 1864 मध्ये मौजे पौड, जिल्हा कुलाबा या ठिकाणी झाला. घरची गरिबी होती पण त्याच्यामध्ये पण ते थोडंफार शिक्षण घेत होते. कधी कधी मेकॅनिकच्या हाताखाली जा, कधी इकडे कामाला जा, तिकडे कामाला जा, असं करता करता त्यांनी बरंच काम केलं. आणि संभाजी तुकाराम गायकवाड हे वयाच्या 20व्या वर्षी मुंबईत आले आणि एका मोटार कंपनीत नोकरीला राहिले. आपली अक्कल हुशारी आणि आपल्याला काय येतं आणि आपल्याला संभाजी गायकवाड मध्ये असलेला आत्मविश्वास याच्या जोरावर त्यावेळी त्यांना त्या कंपनीमध्ये एकूण 350 रुपयाची नोकरी भेटली. बघा, तर ह्या व्यक्तीनी 1818 मध्ये त्यांनी आपल्या चळवळीचा ध्यास घेतला आणि पोयबावडी या ठिकाणी बाळाराम रामजी आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जी सभा बोलवली त्या कामापासून महासमाज सेवा संघ या नावाची त्यांनी एक संस्था स्थापन केली. हे संभाजी तुकाराम गायकवाड बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या चळवळीमध्ये होते. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा बदलली आणि धर्मांतर केलं त्यावेळी त्यांनी आपल्या महाड याचं पंचायत समितीचं नाव बौद्ध पंचायत समितीमध्ये केलं आणि ही बौद्ध पंचायत समिती मुंबई मधल्या अनेक ठिकाणी कोकणी लोकांची आजही
अस्तित्वात आहे. त्यांचे ज्यावेळी आपलं लग्न वगैरे होतं त्यावेळी ते एक रजिस्टर घेऊन येतात कोकणी समाजातल्या कोकणातले लोक आणि त्याच्यामध्ये नोंद करतात, सगळा करारनामा करतात, लिहून घेतात. तर असे त्यांनी ते आपल्या याचं त्यांनी नाव बदललं. 31 डिसेंबर 1931 रोजी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे तिसरे अधिवेशन चिपळूण येथे भरले. त्याचं अध्यक्षपद हे संभाजी तुकाराम गायकवाड यांनी भूषवलं होतं. कसं असतं, आप संभाजी तुकाराम गायकवाड आपले कामामध्ये व्यस्त असायचे, पण त्यांचा मोठा मुलगा भिकाजी संभाजी गायकवाड हा 1 जानेवारी 1929 रोजी त्याचं निधन झालं. संभाजी गायकवाडांना स्मशानभूमीपर्यंत नेले. बाबासाहेब आंबेडकरांनी थोडा वेळ त्यांना खांदा दिला. कुणाला? त्या संभाजी गायकवाडांचा जो मुलगा आहे भिकाजी, बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या याला खांदा दिला. बघा, नेता असावा बाबासाहेब आंबेडकरांसारखा, आदर्श घ्यावा तर बाबासाहेब आंबेडकरांकडून. काहीही घ्यायचं झालं की आपण आपल्या माणसासंग कसं वागायला पाहिजे, आपण आपल्या कार्यकर्त्यासंग कसं वागायला पाहिजे, आपण आपल्या हाताखालच्या लोकांसंग कसं वागायला पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात कसं सहभागी व्हायला पाहिजे, हे खरं बाबासाहेब आंबेडकरांकडून बरंच काही जगणं शिकणं हे आपल्या काळाची गरज आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर स्मशानापर्यंत चालत आले. तर असे हे आपले संभाजी तुकाराम गायकवाड हे वयाच्या 85व्या वर्षी 7 मार्च 1949 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या परिषदेने बाबासाहेब आंबेडकर तेव्हा दिल्लीला होते, त्यामुळं त्यांनी तिकडून त्यांना लोकांना सांगितलं त्याच्या घरी जाऊन सांगा, त्यांना कळवा मी त्याच्या आता तर मी येऊ शकत नाही, कारण हा एकदम धामधुमीचा काळ होता. कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाधीन केलं होतं. त्यामुळं त्यांना ह्या धामाधुमीत येता आलं नाही, पण त्यांनी शोक संदेश पाठवला होता. आता क्रांतीवीर आयुष्यमान सुधीर, आता हा सुधीर आहे ना आपल्या इकडचा नाही, महाराष्ट्रात, तो मणिपूर मधला आहे आणि आदिवासी समाजातला आहे. आणि आदिवासी समाजामध्ये ते फटके वगैरे मारतात नाही मातंग समाजाचे लोक आसुडानी, असं करण्याचं काम एक आहे का? एक मिनिट, काय जर्किन घातलं त्यामुळं खूप गरम झालं, सॉरी. ज्याला तब्येत पण नाजूक असती समजून घ्या. आणि हा क्रांतिकारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी पेटलेला होता. तो आसूड घ्यायचा आणि विरोधक आपल्याला कसे फसवतात आणि तुम्ही त्यांच्या मागे कसा हे करताय, असे ते क्रांतीवीर सुधीर म्हणायचा. मणिपूरचा येतो आणि तो फटके मारायचा. त्याला लोक म्हणायचे तू बेमान आहेस, तू असे तू तसे, तुम्हाला हरिजन हे सुंदर नाव दिलं. तो म्हटला आम्ही हरिजन कसले, आम्ही हरिजन वगैरे काही मानत नाही, काँग्रेसने तुमचं मंदिर. तो म्हणायचा सगळं झूत आहे, हे फक्त तुम्ही कागदावर दाखवण्याकरता निवडणुकी तुम्ही थोटाण करताय. त्याच्यामध्ये काय म्हणायचे, चूप बेमान, आम्हाला हे काय शिकवतोस, अरे इतक्या दिवस आम्ही पाहतो काँग्रेस हीच आमची माता आहे, काँग्रेसनेच आम्हाला हरिजन नाव दिले, सुंदर नाव दिले, काँग्रेसनेच आम्हाला सुंदर मंदिर खुले करून दिले, काँग्रेसनेच आमच्याकरता सर्वस्व दिले, असे ओरडायचा. तर त्याला म्हणायचा काँग्रेस तुमच्या केसाने गळा कापते, असा हा सुधीर म्हणायचा. आणि या सुधीरनी तो काय करायचा, आपला घोडा घ्यायचा, त्या घोड्यावर तिंगा झेंडा लावायचा आणि एका हातामध्ये तो आसूड घेऊन तो लोकांचं प्रबोधन करण्याचा हे गेला. पण
एका शेठचा, धनीराम शेठचा घोडा चोरला, हा त्याच्याकडे हे केलं आणि त्याला पकडून दिलं आणि त्याला खून करण्यात आला असंच आपण म्हणूया. असा हा सुधीर मणिपूरचा. काही लोक तन मन धन अर्पण करतात, आपल्याला माहित नसतं कोण काय करतं. आता एक आहे रेवजी बुवा दगडू डोळस. खेड्यातील सार्वजनिक आणि आर्थिक परिस्थिती, पिढीला जातीयता, अस्पृश्यता ही आपण सोडण्याकरता आणि स्वाभिमानाने आणि स्वावलंब जीवन जगण्याकरता लोक मुंबईकडे वळतात. असेच रेवजी, असेच काही तरुण पुढे आले. त्यामध्ये रेवजी डोळ हे वयाच्या 12व्या वर्षी 1882 साली मुंबईत आले. आज ही आपल्या जीवनात त्यांनी सुरुवात केली. कोण होते हे? गिरणी कामगार होते. पण गिरणी कामगार असताना त्यांनी भजन म्हणणं, प्रबोधन करणं, लोकांना एकत्र आणणं, हे करण्याचं काम केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जेव्हा हे आली, तर त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना चालना देण्याकरता, लोकांना मन परिवर्तन करण्याकरता काय म्हटलं होतं? अस्पृश्यता हा हिंदू धर्मातील कलंक आहे, याची जाणीव ठेवा. ज्या थोर सुवर्ण होती त्याच्या समकालीन काही सर रामकृष्ण भंडारकर, नारायणराव चंदावरकर आणि समाज सुधारकांचा समाजाशी आपण संबंध जोडला होता. आणि आता आपण परिवर्तनाच्या दृष्टीने आणि आपल्या लोकांच्या दृष्टीने कसं जाता येईल हे बघितलं पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक अन्यायाविरुद्ध अस्पृश्य समाजाने स्वतःच लढा दिला पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं? मी तुम्हाला सांगितलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर, देशांतर आणि वेशांतर ह्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या. बार्शीच्या एका सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर बोलले होते 1924 साली. तर ह्या प्रत्येकाने बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्च 14 नाशिकचा सत्याग्रह ह्या सगळ्या ठिकाणी रेवजी बुवा बाबासाहेब आंबेडकरांबरोबर होते. आणि 1936 मध्ये जी भरलेली महिला अखिल मुंबई इलाका परिषद होती, या परिषदेचे स्वागत अध्यक्षांनी, बघा तिथं मी यांचं नाव घेतलं होतं, ते अध्यक्ष म्हणून घेतलं होतं, इथे स्वागत अध्यक्ष म्हणून यांचं नाव रेवजी डोळस हे स्वागत अध्यक्ष होते. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले स्वतंत्र मजर पक्षाचे कार्य ते मोठ्या आत्मीयतेने करत 1938 साली काळ्या कायद्याचा निश्चल संग्राम झाला कामगार चळवळीच्या विरोधात, आणि जो वट हुकूम काढला होता त्याविरुद्ध हे रेवजी डोळस हे रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी खूप मोठा लढा दिला. तर असे हे रेवजी डोळस होते. बाबासाहेब आंबेडकर असे हे जे क्रांतीवीर होते, बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून देणारे, ते आपण चळवळीत आल्यापासून आपण मरेपर्यंत ते चळवळीशी एकनिष्ठ राहिले. 4 जानेवारी 1952 रोजी त्यांनी आपला देह सोडला आणि ते आपल्याला सोडून गेले. पण ह्या लोकांची नावं कुठे ना कुठे अशी मिळत असतात. आपणही हे आपल्या मुलांनी, इथे जमलेल्या लोकांनी हा इतिहास कुठेतरी लिहून ठेवावा. आम्ही काय करतो, तुम्ही काय करता, म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावातलं अशा लोकांचं लिहायला पाहिजे. त्याशिवाय आपला इतिहास आपल्याला कळणार नाही आणि आपल्या लोकांनाही समजणार नाही. आता सध्याला केंद्र सरकारनी 1600 वर्षाचा इतिहास लिहिण्याकरता कमिटी नेमलेली, आणि ह्या कमिटीवर एकही इतर समाजातला माणूस काही
पहिला ब्राह्मण वर्गात लोकांना तिथं घेतलेले. हा चिंतेचा आणि विचार करण्याला प्रश्न आहे. तर आपण आपला इतिहास लिहायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलेले, जे इतिहास विसरतात, जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही. आता शेवटचे माझे क्रांतीवीर आहेत जुन्नर तालुक्यातले तुळशीराम येशूजी फुलपगार. खरं म्हणजे मी त्या तालुक्यातला असून मला याच्याबद्दल माहिती नव्हती, पण मी गेल्या मुकेश दादांनी ज्यावेळी विषय दिला आणि मी विषय सांगितला, त्यावेळी हे संशोधन करताना हा लेख आणि हे माझ्या हातात पडलं. पण आता मी जुन्नर मध्ये गेल्यानंतर ह्या व्यक्तीचा सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. तर ह्या व्यक्तीचं कार्य खूप मोठं आहे. आज नगरसेवक होतात, जिल्हा परिषद सदस्य होतात, पंचायत समिती सदस्य होतात, आमदार होतात, खासदार होतात, नामदार होतात. समाजासाठी काय करतात हा चिंतनाचा आणि विचार करणारा आणि आत्मपरीक्षण करणारा प्रश्न आपण आपल्याला विचारावा. आणि समाजासाठी आपल्या ह्या नेत्यांनी काय केलं. तर तुम्हाला सांगतो, हे तुळशीराम येशूजी फुलपगार हे जुन्नर तालुक्यातले आहेत आणि ते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष होते जुन्नर तालुक्याच्या. आणि स्वतःला चळवळीसाठी वाहून घेतलं होतं. त्यांचे शिक्षण अवघे 4थी इयत्तेपर्यंत झाले होते. पण शिक्षणाचं महत्व जाणून त्यांनी आपल्या घरीच स्वखर्चाने 1921 ते 1932 1921 ते 1932 असे 12 वर्ष प्राथमिक शाळा काढल्या. त्यांनी काढलेल्या शाळा आजही जुन्नर नगरपालिकेच्या ताब्यात आहेत आणि ते आता झेडपीला दान झालेले. स्वखर्चाने शाळा चालवल्या. आज त्या शाळा जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. आयुष्यमान फुलपगार हे 1908 पासून 1924 पर्यंत 1908 ते 1924 बघा 16 वर्ष ते जुन्नर तालुका लोकल बोर्डाचे सदस्य होते. तसेच ते जुन्नर म्युन्सिपल्टीचेही सभासद होते. या सर्व जागेवरून जिल्ह्यातील जनतेची उन्नती करतात ते नेहमी तत्पर असत. पुणे जिल्हा बहिष्कृत परिषद नारायणगाव या ठिकाणी जे नारायणगावला जी जिल्हा बहिष्कृत समिती बनली होती बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षतेखाली, त्या ती परिषद घेण्याचं पूर्ण काम तुळशीराम येशूजी फुलपगार यांना जातं आणि ती पूर्णतः यशस्वी करण्याचे काम फुलपगार यांचेच आहे. जुन्नर येथील सरकारी दवाखाना, अन्नधान्य वाटप कमिटी, पुणे जिल्हा बॅकवर्ड कमिटी इत्यादी कमिटीवर ते होते. त्यांचा स्वभाव मन मिळवू निस्वार्थी होता. दुसऱ्यांना मदत करण्यात ते नेहमी तत्पर असत. तुळशीराम फुलपगार यांच्या जमिनीच्या बाबतीत एक मारामारी झाली आणि त्यामध्ये त्यांना वळमी असा गाव घातला. आणि अशा या व्यक्तीचं आंबेडकरी क्रांतिकारकाचं 1 सप्टेंबर 1953 रोजी त्यांची ज्योत मालवली. ज्यावेळी त्यांचं निर्माण झालं त्यावेळी ते 69 वर्षाचे होते. बघा आजही ह्या फुलपगार परिवारातील अलकाताई फुलपगार आजही त्या ठिकाणी त्यांनी नगरसेविका, नगराध्यक्ष, सभापतीचं काम ह्या सगळ्या पद तिथं नोंदवलेले आहे. त्यांचा एक भाऊ आहे विनायक चिमाजी रोकडे, यांनी त्या ठिकाणी आश्रम याच्याकरता आपले जे जुन्नर तालुका बौद्ध समाज हे बोर्डिंग आहे, ह्या बोर्डिंग करता
त्यांनी 10 एकर जागा दिलेली, तर अशी त्याग करणारी विनायक चिमाजी रोकडे सारखी माणसं आंबेडकरी चळवळीत असतात. त्यांचा हिशोब, त्यांची नोंद कुठेतरी ठेवायला पाहिजे. त्याच पद्धतीने ह्या ज्या अलका फुलपगार आहेत, ह्या अलका फुलपगारांनी त्यांची जागा शाळेकरता दान दिलेली. आणि अशा हे 11 लोक मी आज सांगितले, असे हे 11 लोक क्रांतिकारी आहेत. यांच्यात आपण काहीतरी आदर्श घ्यावा, काहीतरी घडावं, तुमच्या मनात परिवर्तन व्हावं, तुम्हीही लोकांना काहीतरी सांगावं, तुम्हीही तुमच्या पूर्वजांचा, तुम्ही चालू घडीत असलेल्या लोकांचा इतिहास कुठेतरी लिहावा, असं मला वाटतं. मी जास्त काही बोललो नाही, मला जेवढी माहिती भेटली जेवढी काही हे झालं, मी आता त्या तुळशीराम फुलपगार आहे यांच्याबद्दल जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न डॉक्टर धनंजय लोखंडे यांच्याकडून करण्याचा प्रयत्न करेन. तसेच माझे आत्तेभाऊ आहेत त्यांच्याकडूनही काढण्याचा प्रयत्न करेल. आणि माझी बहीण आहे ते जुन्नर मध्ये, तिच्याकडूनही काढण्याचा प्रयत्न करेल. तर असे हे क्रांतिकारी आपण विस्मरणात जाऊ नये, त्यांचं आपल्याला कायम स्मरण राहू, आपण त्याच्याकडून काहीतरी आदर्श घ्यावा, एवढं बोलतो. माझं काही चुकलं असेल तर आपण मोठ्या मनाने माफ करावं. फक्त एक सांगतो, सगळ्या आता सध्याला 44 लोक आहेत, 44 लोकांना सांगतो, कधी आमच्या सारखा माणूस बोलत असताना, अनंत भोवळे सर बोलत असताना आपण कधीही आपला माईक, आपला कॅमेरा चालू करू नये, ही आपल्याला कळकळीची विनंती करतो. कारण तुम्ही जर तुमचा माईक, तुमचा कॅमेरा जर चालू केला तर बोलणाऱ्या माणसावर व्यत्यय येतो, त्याचं मन विचलित होतं. तर एवढं बोलतो. माझं काही चुकलं असतात. आम्ही सगळेजण एकत्र असतो. या कार्यक्रमाचे आयोजक असतात बहुजनीताई बहुजन सुखाई ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य आणि द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे. ह्या सगळ्यांचं म्हणून व्यक्त करून मी माझं हे संपवतो. ही सूत्र मुकेश माने गायकवाडांना घेतो. मुकेशजी धन्यवाद. धन्यवाद. साधू साधू साधू. धन्यवाद सर. आज आपण जो विषय निवडलात तो म्हणजे आंबेडकरी क्रांतीवीर भाग 2. खूप सुंदर असा विषय आपण या ठिकाणी व्यक्त झालात. गेल्या 9 ऑक्टोबरला आपण 11 क्रांतीवीर सांगितले आणि आज देखील आपण 11 क्रांतीवीर या ठिकाणी आपण सांगितले. त्यांच्याबद्दलची माहिती अगदी तंतोतंत सांगितलेली आहे. कारण क्रांतीवीर शोधणं, त्यांची माहिती घेणं आणि ती व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे. कारण क्रांतीवीर शोधणं सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. कारण कोणी काय काम केलंय, कोणी कोणा संदर्भात काम केलेलं आहे, किती समाजाचं काम या ठिकाणी केलंय. खरंच खूप सुंदर अशी माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो गुरुजी. कारण विषय द्यायचं म्हटलं तर आपल्याला बराचसा असा अभ्यास ठिकाणी आपण केलेला आहे. मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपणास आजचा जो विषय झाला त्या संदर्भात आपलं काही मत, काय अभिप्राय या ठिकाणी आपण कळवायचा आहे. सर्वप्रथम खडकवासल्याचेच आदरणीय राजेंद्र सोनवणे साहेब व्यक्त होतील. आदरणीय सोनवणे, विनंती आहे. सर्वांना जय भीम. जय भीम. काकांनी अतिशय असं त्यांचे विचार मांडलेले आहेत. सर्व क्रांतीवीरांचे आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली आहे. धन्यवाद सर. आज जो विषय झाला त्या अनुषंगाने आदरणीय हर्षानंद सोनवणे गुरुजींनी त्या काळचा जो इतिहास आहे, त्या काळामध्ये बाबासाहेबांना ज्यांनी मदत केली, बाबासाहेबांच्या कार्यामध्ये साथ दिली, खूप धन्यवाद आपण या ठिकाणी व्यक्त झालात.
आपलं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. यानंतर आदरणीय अनंत भोरे सर की जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून उपस्थित आहेत. तर मी अनंत भोरे सरांना विनंती करतो की आपण व्यक्त व्हा. सर्वांना सप्रेम जय भीम. मी जरा उशिरा जॉईन झालो 9 वाजता, त्यामुळं काहीच भाग मला ऐकण्यास मिळाला, कारण मला दुसरं कामामुळं. असो, हरकत नाही. आज आदरणीय हर्षानंद सोनवणे सरांनी जे काही बाबासाहेबांच्या सोबत असलेले क्रांती करणाऱ्यांसोबत जे जे असतात, जुळलेले असतात, ते सुद्धा क्रांतिकारकच असतात. आणि अशा वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित जे पडद्यामागं असतात, जसे म्युझिक डायरेक्टर, चित्रपटाचे डायरेक्टर, प्रोड्युसर, सिंगर्स, ही मंडळी जशी पडद्यामागे असते आणि त्यांच्याशिवाय पडदा हालत नसतो, अगदी त्याच पद्धतीनं या संपूर्ण बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जन्मापासून शेवटपर्यंत, महाने परिनिर्वाणापर्यंत, या 65 वर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांसोबत जे जे जोडले गेले, जे जे त्यांच्या सहकार्यामध्ये सहकारी म्हणून त्यांच्यासोबत सहकार्य केलेले सर्व, आणि अशा क्रांतिकारकांना शोधून त्यांच्या कार्याची महती जाणून घेऊन आणि ती आपल्यासमोर मांडणं ही साधी गोष्ट नाही आहे. यासाठी त्या लेखकाला, त्या अनुवादकाला, त्या व्यक्ती हे काम करावं लागतं. आणि आजपर्यंत आपण म्हणतो सहज, हा झाले असतील, सहज असतील, परंतु नसते तसं. तर त्यासाठी त्या लेखकाला जे काही करावं लागतं ते त्यालाच कळतं, त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. असं काम आदरणीय हर्षानंद सोनवणे सरांनी केलं आणि ते आपल्यासमोर अभिव्यक्त झाले. आणि विशेष म्हणजे या जगामध्ये, या विश्वामध्ये जे जे कोणी क्रांतिकारक होऊन गेले, ज्ञात अज्ञात, या सर्वांच्या सोबत जे जे लोक होती, जी सहकार्याची भूमिका होती, ते सुद्धा त्या ठिकाणी तेवढेच त्या पद्धतीनं हकदार असतात. आणि ते आपण मानायलाच पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय ते नाही, त्यांच्याशिवाय हे नसतात. आपल्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीत आहेत, रमाई माहीत आहेत, रामजी बाबा माहीत आहेत, मीराबाई माहीत आहेत, ही बोटावर मोजण्या इतकी मंडळी आपल्याला माहीत असते. परंतु त्यांच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला जे जे कोणी सहकारी मिळत असतात, ज्यांच्या छोट्याशा क्षुल्लक मदतीमुळं फार मोठी त्या ठिकाणी क्रांतिकारकाला चालना मिळते, ऊर्जा मिळते. जशी आपण पाहतो सयाजीराव गायकवाड असतील, परंतु सयाजीराव गायकवाडांची ओळख करून देणारे केळुसकर गुरुजी असतील, आणि केळुसकर गुरुजी तर शेवटपर्यंत होते, अगदी गोलमेज परिषदापर्यंत, तिथपर्यंत त्यांचे केळुसकर गुरुजींचं सहाय्य लाभलेलं होतं बाबासाहेबांना. म्हणजे ही मंडळी बोटावर मोजण्या जरी इतकी जरी असली तरी ती क्रांतिकारकांची क्रांतिकारक होती. म्हणून आपण या सगळ्यांना कधीही आपल्याला आदर्श मानून आपण त्या ठिकाणी समर्पित झालं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे. आणि असेच आदरणीय हर्षानंद सोनवणे सरांनी यापुढेही असेच क्रांतिकारक शोधून आमच्या पर्यंत पोहोचवावे असे मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांच्या आजच्या या अभिव्यक्त होण्याच्या या संवादाला, सुसंवादाला, मी व्याख्यान म्हणणार नाही, पण सुसंवाद, याला सुसंवाद म्हणतात, डायलॉग. कारण आजच्या काळामध्ये डायलॉगची आवश्यकता आहे, व्याख्यानाची अजिबात आवश्यकता नाही. सुसंवादामधून सद्विचार निर्माण होतो, व्याख्यानामधून फक्त खोटी विद्वत्ता निर्माण होत असते. त्यामुळं आपण सुसंवादातून आपल्यापर्यंत तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर असा आपण अभिप्राय मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त झालात. मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून आज देखील उपस्थित होऊन 9 वाजल्यापासून आपण हा कार्यक्रम ऐकलात आणि सुंदर असा अभिप्राय आपण दिलात. मनापासून अभिनंदन. त्यानंतर 3 हँडराईज दिसत आहेत. आता 9:44 झालेत. यानंतर कोणीही हँडराईज करू नये. आपण या 3ही मान्यवरांचे आपण मनोगत घेऊन
आभाराकडे वळणार आहोत. वेळ देखील तोपर्यंत होईल. तर मी यानंतर बुलढाण्याहून आदरणीय सदाशिव हिवाळे साहेब उपस्थित आहेत. तर मी हिवाळे सरांना विनंती करतो की आपण व्यक्त व्हावं. सर्वांना जय भीम. हर्षानंद सोनवणे सरांनी मागच्या वेळी 11 क्रांतीवीरांची माहिती दिली होती बाबासाहेबांसोबतच्या, आणि आजही पुन्हा 11 क्रांतीवीरांची सरांनी माहिती गोळा करून आपल्याला सांगितलेली आहे. माहिती गोळा करून ती व्यक्त होणं हे फार मोठं अवघड काम आहे, आणि अवघड काम जो करतो त्याच्या कामाची रूपरेषा लक्षात घेऊन त्यांची प्रशंसा करणं हे औचित्य आहे, आणि त्यानुसार सर या कामासाठी प्रशंसनीय आहेत. कारण रेडीमेड इतिहास वाचून समजावून सांगणं ही बाब वेगळी आहे, आणि प्रत्यक्षात इतिहास गोळा करून माहिती सांगणं ही बाब फार मोठी अवघड असूनही सरांनी याही काळामध्ये हा जोश आणि होश कायम ठेवून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय भीम करतो आणि माझं व्यक्त होणं बंद करतो. जय भीम. धन्यवाद सर. छान अशी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिली. यानंतर मी आदरणीय मदन कांबळे सरांना विनंती करेल की आपण व्यक्त व्हावं. आदरणीय मदन कांबळे सर. सर्वांना जय भीम. तसंच आदरणीय हर्षानंद सोनवणे सरांना, साहेबांना त्यांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप धन्यवाद देतो. आणि मानाचा जय भीम. त्यांनी जे क्रांतिकारांची जी माहिती पुरवली, माहिती गोळा केली आणि त्याचं आकलन सर्वांना व्हावं, त्यांच्या कृतीतून त्यांनी सांगितलं प्रत्येक. कारण मग तो सत्याग्रहाचा लढा असो, चौदार तळ्यावरचा, किंवा तुमचं ते काळाराम मंदिर प्रवेश असो, किंवा दीक्षा घेतली, असे भरपूर त्यांनी सांगितलं. आणि त्या काळामध्ये ज्या ज्या त्यांच्या हयातीमध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांना साथ दिली, ज्या ज्या लोकांनी त्यांना म्हणजे कुणी पाणी नाही दिलं तरी पाण्याचा माठ घेऊन थांबणारा येवल्या मुक्कामी, ते अशा अनेक जे होऊन गेलेत क्रांतिकारक, त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि हर्षानंद सोनवणे सरांचं पण पुन्हा एकदा तोंड भरून कौतुक करतो आणि इथे थांबतो, वेळ संपल्यामुळं. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद सर. महत्वाची अशी अभिप्राय पण या ठिकाणी व्यक्त झालात. भीम. गेल्या 2-3 वेळेस सोनवणे सरांचं जे व्याख्यान झालं आणि मला अभिप्राय देण्यासाठी सांगितलं, पण माझ्याकडनं ती काही त्यांना अभिप्राय गेला नाही, कारण ते मला साऊंड ऑन करता येत नव्हता. तरी मी सर्वांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. आणि सोनवणे, आता जे सोनवणे गुरुजी आहेत ते, आणि आम्ही हॉटेलमध्ये ज्या वेळेस बसतो तर त्यांची चर्चा हीच चालू असते. त्यांच्या हातात पुस्तक असते, पेन असतो, वही असते. ते ह्या टेबलवरून गेले की तिथं जाणार, त्या टेबलवर त्याच्याकडनं काय माहिती करता येते का, आपल्याला काय माहिती घेता येते का, असं सतत त्यांचे ते प्रयत्न हमेशा म्हणजे चालूच असतात. आणि अतिशय सुंदर माहिती त्यांनी आता सांगितली. याच्यापासून आपल्याला बरेच वेळा प्रेरणा पण घेता येते. मी एक किस्सा सांगतो बघा. आता मला वेळेचं, मला वाटतं जास्त झालेला जरी असला तरी मला तो सांगावा लागेल. त्यांनी एक किस्सा आमच्या वडिलांच्या विषयी सांगितला होता की या खडकवासला गावामध्ये त्यांनी बोर्डिंग चालवली होती आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकारी तयार झाले होते. आणि त्यावेळेस हा किस्सा आता आदरणीय हर्षानंद सोनवणे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अगदी सुरुवातीपासून म्हणजे 8:30 उपस्थित राहिलेले आदरणीय लोखंडे सर, धनंजय प्राध्यापक धनंजय लोखंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी लोखंडे सरांना विनंती आपण व्यक्त व्हावं. लोखंडे सर, विनंती आहे. सर्वांना जय भीम. जुन्नर ते पुणे प्रवास जोरात चालू होता 100च्या स्पीडचा, आणि हर्षानंदचा फोन आला की कुठे. म्हटलं मी गाडी चालवतोय, आणि तो जॉईन व्हा म्हणाला फक्त. अरे म्हटलं काय जॉईन व्हायचे, तर तो म्हटला की जमल तेव्हा जॉईन व्हा. गाडीचा स्पीड आणखीन वाढला, 8:30ला पुण्यात पोहोचून लगेच जॉईन झालो.
आणि तेव्हापासून जे कानात घातलंय ते काढलं सुद्धा नाही, फ्रेश पण झालं नाही. पण विषय जो मांडला, नवीन एक संशोधनात्मक दिशा ह्या विषयाच्या अनुषंगाने मिळाली, की अतिशय म्हणजे अशानंतर अभिनंदन आहेच आहे. परंतु तुमच्या सगळ्या ग्रुपचं एक अभिनंदन आहे. याचं कारण असं आहे की अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे जवळपास 15-20 वर्षापूर्वी मला एक विषय दिला होता की महात्मा फुले यांचे सहकारी, याच्यावर तुम्ही लेख लिहा. जवळपास मी त्यावेळेला 20-25 पानांचा लेख लिहिला होता. आणि आज मला ते ऐकायचं होतं, आज हर्षानंद काय मानतो आहे खरं तर. आणि आज 11 लोकांनी, तुम्ही सांगितलं तसं 9 ऑक्टोबरला 11 लोक बोललेत. म्हणजे मी हर्षानंदला अजून अशी विनंती करेल की अजून 11 लोक पुढचं तुम्ही सांगा. याचं कारण असं आहे की लोकांना माहिती होणं गरजेचं आहे याचं. कारण बारीक बारीक गोष्टी जरी असल्या, घटना छोट्या छोट्या मोठ्या असल्या, तरी त्या फार महत्वपूर्ण आणि परिवर्तनाच्या दिशेने पुढे वाटचाल करणाऱ्या अशाच असतात. आपण जे काही संदर्भासाठी जे काही पुस्तकं वापरली असतील, किंवा एका तुम्ही ते फुलपगार यांच्या तुळशीराम फुलपगारांच्या संदर्भातलं कुठलं आर्टिकल आहे, तर त्या संदर्भातलं सुद्धा जर समजा तुम्ही काही आपल्या ह्या मगाशी कोणी म्हणाला की व्याख्यानापेक्षा हे डिस्कशन झालं, तर हे एक संवाद झाला, तर तसं तुम्ही ते सहज ह्या पुस्तकाचा त्या पुस्तकाचा जर उल्लेख केला तर तशी पुस्तकं शोधता येतील. कारण तुम्ही जे अपरिचित माणसं सांगितलीत आज 11 माणसं, त्यातली काय मी 5-6 माणसं म्हणजे नक्कीच माहिती होती, नाव ऐकून होतो, छोट्या मोठ्या गोष्टी माहिती होतात त्यांच्या संदर्भातल्या. परंतु हे लिखित कुठे कुठे आहे हे त्या दृष्टीनं पाहणं आणि आपण मानलंय, हे फार अतिशय ऐतिहासिक असंच काम आहे खरं तर. हे काम आता आपलं छोटं वाटते, सहज वाटते, चाललं झालं आजचं व्याख्यान, ते 782 किंवा काय तुम्ही शब्द वापरला इतकं झालं, मग उद्या 83 मग 84, हे आपल्याला इतकं सहज वाटतं आहे. परंतु हे फार चिरकाल टिकणारं काम आहे. म्हणजे याचं कारण असं आहे की यातूनच काहीतरी अशी एक वेगळी दिशा मिळेल. कारण आता आम्ही काही आमच्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना सांगू शकतो की याच्यावर तुम्ही संशोधन करा की प्रत्येक कालखंडामध्ये की बाबासाहेबांच्या बरोबर असे कोण माणसं होती, कोण त्यांचे सहकारी होते, त्यांच्याबरोबर कोण कोण होते प्रत्येक वेळेला. तर त्या संदर्भात अगदी संशोधनात्मक आणि ऑथेंटिक, ज्याला आपण म्हणत विथ इव्हिडन्स आणि प्रूफ आणि रेफरन्स, असं काही आणखीनही संशोधनात्मक झालं तर एक दिशादर्शक असंच आज हर्षानंदचं खरं व्याख्यान झालं. हर्षानंद, मला पहिल्यांदा तुझा फोन उचलताना थोडंसं वाईट वाटलं, अरे आता काय हर्षाचा फोन आला बाबा. आता मी माझ्या गाणी जोरात चालली होती माझी, म्हणजे नारायणगाव राजगुरुनगर तिकडून जुन्नरून निघालो होतो. आणि फक्त मी हर्षा मला जॉईन व्हा, मी म्हणजे गाडीत मला बोलण्याची संधी दिली, वेळ खूप झालाय, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. आणि हर्षानंदला अशी विनंती करेल, पण मागे पण मी काहीतरी बोललो होतो की तुम्ही जे बोललात ते लिहून काढा. म्हणजे मी प्रत्येकाला म्हणत असतो लिहून काढा, आणि लिहून काढून मागच्या सोळाचं वाक्य करायचं असू शकेल, एक 8 पानाचा असू द्या, 16 पानाचा असू द्या, डेमिशाईचा असू द्या, एक छोटंसं पब्लिकेशन बुक फॉर्म मध्ये, त्याच्यात तुम्ही लिहा की ह्या दिवशी दिलेले व्याख्यान, ह्या दिवशी केलेलं मार्गदर्शन, यांनी केलेल्या आयोजनाप्रमाणे इतके वाजता झालेलं आहे, इतके लोक होते, आणि त्याचे एक इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल अशा दोन्ही गोष्टी होतील. तर ते लिहिलं तर चांगलं राहील. मी कोण आपले मुकेश सरांचं आणि आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, मला संधी दिली बोलण्याची. आणि अतिशय अभिनंदन हर्षानंद आणि आपल्या सगळ्या ग्रुपचं. थँक्यू. धन्यवाद सर. 2 ते 3 मिनिटात आपण या ठिकाणी व्यक्त झालात, परंतु खूप महत्वाची संदेश आपण या ठिकाणी देऊन गेलात. आणि त्याचप्रमाणे आपण अजून काही क्रांतिकारक, म्हणजे काही छोटे मोठे का असणार, परंतु त्यांच्याविषयी सांगण्याची विनंती केली. कारण कार्य छोटं जरी असलं तरी त्यांच्या कार्याला उजाळा देणारं असतं. खूप खूप महत्वाचं आपण या ठिकाणी महत्वाची सूचना केली. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर अगदी 1 मिनिटासाठी मी राजेंद्र सोनवणे सरांना विनंती करेल की आपण रामकृष्ण वाघमारेंचा माईक चालू आहे. अगदी 1 मिनिट सर, कारण वेळ खूप झालेला आहे. अगदी 1 मिनिटामध्ये व्यक्त व्हा विनंती. या ठिकाणी मी प्रथमच या ठिकाणी हजर झालेलो आहे. आणि या ठिकाणी आमच्या संस्थेत सम्यक साहित्य परिषदेचे अध्यक्ष आयुष्यमान धनंजय लोखंडे साहेबांनी आताच मत व्यक्त केली. आणि संस्थेच्या आमच्या उपाध्यक्ष आदरणीय हर्षानंद सोनवणे यांचं खरोखरच मी या ठिकाणी ऐकलं. मला इतका आनंद झाला की भयंकर आनंद झाला. कारण हे काम फार अवघड आहे. ते अवघड काम अगदी सोपं करून त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्यांची काम कर्तृत्व ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. कारण त्यांनी अगोदरच रणधीर पासून सुरुवात केली, अर्जित रणधीर. आणि त्यांनी अर्जित रणधीरचं जेव्हा त्यांनी पहिलं नाव घेतलं तेव्हा ते रणधीर माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. कारण प्रत्यक्ष ते अनुभवले त्या रणधीरला. इतकी छान व्यक्ती, खरोखरच
तर बघितलं तर म्हणजे आपले हात आपाप जळले जातील अशी ते व्यक्ती नुसत्या अभावावरती देखील ते सोनवणे यांनी खरोखरच अशा लोकांना शोधलं आणि त्यांचं जे कर्तव्य कार्य जे त्यांनी अक्षरांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. आणि हे फार अवघड काम आहे. आपण हा विषय जो निवडला तो विषय निवडला ह्याच्यामध्येच खरोखरच तुमचं कौतुक करायचं वाटतं. कारण अशी बरीच लोक आहेत की ज्यांनी बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये निस्वार्थीपणे काम केलेले आहेत. ते पुढे कधी आले नाहीत, परंतु काम मात्र त्यांनी मनापासून तन धनापासून त्यांनी काम केलेलं आहे. बरीच लोक आहेत. आमच्या ऑफिसमध्ये मलिक नावाचे ग्रस्त होते यार्डी पाषाणमध्ये. हा स्वीपर समाजाचा होता, परंतु त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी इतकं चांगलं काम केलं की पुणे शहरामध्ये तो प्रसिद्ध झाला आणि तो मलिक गुरुजी म्हणून प्रसिद्ध झाले. फार त्यांचं वाचन जबरदस्त होतं आणि लोकांना एवढं म्हणजे धर्मप्रवचन करायचे, विधी करायचे, विधी संस्कारामध्ये अग्रगण्य असायचे आणि बऱ्याच लोकांना आपल्याच लोकांना सगळे एकत्र जमून विद्यापीठामध्ये जे विहार आहे त्या विहारामध्ये लोकांना जमून त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचे. असे काही लोक आहेत की खरोखर तळमळीने काम करणारे पण ते अनामिक राहिलेले आहेत. तेव्हा खरं हर्षानंदचं फार कौतुक की काही लोकांना या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगितलं. तुम्ही खरोखर हर्षानंद फार तुमचा कौतुक करतो आणि कारण वेळेचा अभाव मी इथेच थांबतो. नमोदाय जय भीम सर. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप महत्वाचा आपण या ठिकाणी अभिप्राय व्यक्त केलेला आहे.